की देशामध्ये लोकशाही आहे. कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो, त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही. पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे. आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचत आहेत एवढंच मी सांगेन. पण महाराष्ट्राच्या हिताचा यात काही संबंध आहे हे वस्तुस्थिती नाहीये. तर दोघांनाही जनतेने नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता एकत्र येण्याची गरज त्यांना वाटत असेल. यात महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा नाहीये. महाराष्ट्राचं हित भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुतीचं सरकार हे उत्तम रीतीने त्याची काळजी घेते. मात्र असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात की बिलकुल भांडण बाजूला ठेवलं त्याला मी तयार केले. करावं ना, त्यांनी करावं. आमचं पुढे काय ऑब्जेक्शन आहे? तर गेल्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी असा हा खरा तर वाद पाहायला मिळतो. कारण की ज्या पद्धतीने शैक्षणिक त्याच्यामध्ये हिंदी घेतल्या तेव्हापासून ह्या खरं तर मी एवढंच सांगेन की ज्यांना कोणाला आघाड्या करायच्या त्यांनी ते जरूर कराव्या. महाराष्ट्र आता थांबणार नाही. महाराष्ट्राचा विकास हा महायुतीचं सरकार माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गतीने होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.